कृष्णाईच्या लेकी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहतोय की गौरीवरती मात्र आता इकडे प्रेम जडलेलं आहे शंकरचं. पण पण या सगळ्यामध्ये मातोश्रींनी इकडे आता जे काही केलंय आणि त्याचं लग्न आता दुसऱ्याच एका मुलीसोबत करायचा जो काही निर्णय घेतलाय आणि त्यामुळे मात्र आता इकडे शंकरला काहीच करता येत नाहीये. आणि जिगीषा सोबत आता लग्न करण्यासाठी किंवा आता ही गाठ बांधण्यासाठी ज्या वेळेला मात्र आता अचानकपणे त्याला बोहल्यावरती बसवायचं ठरवलंय, पण त्याच वेळेला मात्र आता शंकरने मातोश्रींच्या विरोधात जात खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये भर आता त्याची सुपारी फुटण्याच्या कार्यक्रमाला सोडून तो आता गौरीकडे आलेला आहे, म्हणजेच कृष्णाईकडे आलेला आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने नाट्यमय प्रकार आता घडलेला आहे. काय घडलंय, कसं घडलंय? शंकरला मात्र आता इकडे प्रेमाची जाणीव झालेली आहे. ती म्हणजे आपलं गौरीवरती असलेलं नितांत प्रेम. आणि त्याच प्रेमापोटी मात्र आता पहिल्यांदा मातोश्रींच्या विरोधात जात त्यांनी आता कशा प्रकारे इकडे आता कृष्णाईच्या घरी एंट्री करत आपलं प्रेम व्यक्त केलंय. काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तर आपण इकडे पाहिलेलं आहे की कृष्णाई मात्र आता घरी आल्यावरती इकडे आता सगळेजण विचारायला लागतात, काय ग गौरीताई, तुझा पेपर कसा गेला? गौरीताई, तुझा पेपर कसा गेला? पण या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे गौरी सांगायला लागते, आज जर का शंकर नसताना तर मला पेपर सुद्धा देता आलं नसतं. आणि त्याचवरती मात्र आता इकडे कृष्णाई सांगायला लागते, खरंच ग, म्हणजे आता त्या शंकरच्या स्वतःच्या जीवावरती सुद्धा आता बेतलेलं आहे. त्याला या सगळ्यामध्ये त्रास होतोय, किती हे होतोय, तरी सुद्धा आपल्यासाठी तो जे काही करतोय ना, खरंच खरंच या सगळ्यामध्ये त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे गौरी, खरंच म्हणजे तू जेव्हा वेळेला सापडत नव्हतीस ना, त्यावेळेला सुद्धा आता त्याच्या चेहऱ्यावरचा एक जो काही हे होता ना, तो मी पाहिलेला आहे. खरंच शंकर आपल्यासाठी किती आणि काय करतोय ना, सगळेच जण शंकरचं कौतुक करतायत, कौतुक करतायत, कौतुक करताना थकतच नाहीयेत. पण त्याच वेळेला इकडे आपण पाहतोय की शंकर घरी आलाय. शंकर घरी आल्यावरती समोरची तयारी पाहिल्यावरती शंकरला काहीच कळत नाहीये. तो आता मातोश्री यांना विचारतोय, काय झालंय मातोश्री, तुम्ही या सगळ्यामध्ये हे करायचा का निर्णय घेतलात? या मात्र आता कृष्णाई सांगते, का मी म्हणजे इकडे आता सांगायला लागते त्याची मातोश्री, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला आता मला उत्तर द्यावं लागणार आहे का, की मी हे सगळं का केलंय, कसं केलंय, कुठे गेला होतास, हे मी तुला विचारायचं तर तू मला विचारणार का की हे सगळं मी काय करते? अरे, तुला किती फोनवरती फोन केले तरी तुला इकडे येता आलं नाही का? यावरती तो म्हणतो, तुमची तब्येत कशी आहे? यावरती ती म्हणते, माझ्या तब्येतीचं सोड. जर का आता तुला वाटत असेल की माझी तब्येत खराब होऊ नये, तर मात्र मी जे काही सांगते ना ते तुला करायला पाहिजे. आणि त्यावरती तो म्हणतो, काय चाललंय? म्हणजे आता मला जिगीषाचा फोन आला होता की या सगळ्यामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक आलाय. यावरती ती म्हणते, काय करणार आहे ती पोरगी? अरे, ती स्वतःची नस कापून घ्यायला निघाली होती आणि स्वतःची नस कापून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होती. कुणासाठी? तुझ्यासाठी. आता इकडे खरंच तू हे सगळं डिझर्व करतोयस का? म्हणजे आता तुला या सगळ्यामध्ये खरंच काही वाटतच नाहीये का, की तू आता तिच्यासोबत चुकीचं करतोयस किंवा आता तिला या सगळ्यामध्ये तू आता हर्ट करतोयस? अरे, स्वतःची नस कापून तिचं तुझ्यावरचं किती प्रेम आहे हे तिने स्वतः सिद्ध केलेलं आहे. पण असं असताना सुद्धा आता तुला काही पडलेलंच नाहीये ना, ते काही नाहीये. जर आता तुला खरंच खरंच माझ्याविषयी काहीही वाटत असेल ना, तर मात्र तू आता जिगीषासोबत साखरपुडा करून घेशील. आता मात्र इकडे अजिबात मनामध्ये नसताना सुद्धा इकडे आता शंकरला काही बोलता येत नाहीये, कारण मातोश्री चिडलेल्या आहेत. आणि आता काहीही झालं तरी आर किंवा पार हे आता मातोश्रींनी ठरवलेलं आहे. आणि त्यानंतर ती त्याला काहीच म्हणजे विचारत नाहीये की तुला हे लग्न करायचं आहे किंवा काय किंवा काय. आणि डायरेक्ट त्याला घेते आणि ती आता बसवते, ती म्हणजे पाटावरती. जिगीषा आपल्यासोबत खोटं बोललेली आहे, आपल्याला या सगळ्यामध्ये तिने आता अडकवलेलं आहे. हे ज्या वेळेला मात्र आता शंकरच्या डोक्यामध्ये आले, शंकरच्या डोक्यात तिडीक गेले, त्याला काही बोलता सुद्धा येत नाही. आणि मातोश्री सांगतात, हे बघ, मी जे काही तुझ्यासाठी ठरवलेलं आहे ना, त्या गोष्टी मात्र आता तुला कराव्याच लागणार आहेत. काहीही झालं तरी सुद्धा जिगीषा सोबत आता तुला साखरपुडा करून घ्यावा लागणार आहे. आणि मी काही तुझ्या आता वाईटाचा कधीच विचार करणार नाहीये. काहीही झालं तरी हा साखरपुडा झालाच पाहिजे. असं म्हणत मात्र आता चिडलेली त्याची आई, काहीही झालं मातोश्री तरी सुद्धा
त्याला या लग्नाच्या बोल्यावरती बसवतात. शंकरला काही बोलता येत नाही बरं. तो इकडे आता मग गुरुजी मंत्र म्हणायला लागतात. गुरुजी सांगायला लागतात, आजचा साखरपुडा हा आता मुहूर्त खूप खास आहे आणि तो मुहूर्त गाठण्यासाठी तुम्हाला आता इकडे बोलवायचं ठरलं होतं. आणि त्यावेळेला जिगीषा म्हणते, सॉरी हं शंकरजी, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी आता तुमच्यासोबत खोटं बोलले. पण खरं सांगू का, तर हा प्लॅनिंग माझं नव्हतं. म्हणजे तुमच्या मातोश्रींना खोटा अटॅक आणण्याचं प्लॅनिंग माझं नव्हतं. तुमच्या मातोश्रीच म्हटल्या, की आता काहीही वाटेल ते कर आणि त्याला इथपर्यंत आण आणि म्हणून मी हे सगळं केलं. खरंच मला तुम्ही आता माफ कराल का? म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता तुमच्यासोबत जे काही वागले ते फक्त आणि फक्त मला आता सांगितलं होतं ते म्हणजे मातोश्रींनी म्हणून. मातोश्रींचा शब्द आता मी टाळू शकत नाहीये. यावरती ती सांगते, माफ करा हां मला. शंकरला काय बोलावं कळत नाहीये आणि त्याला या सगळ्यामध्ये राग पण आलाय, वाईट पण वाटते आणि त्याला इथून उठून डायरेक्ट आपण म्हणजे आता गौरीकडे जावं असं वाटत आहे. इकडे आता कृष्णाई सांगत आहे, काय झालं असेल शंकरची आईची तब्येत बरी असेल ना? मला काय वाटतं माहिती का, थोड्या वेळाने गौरी आता त्याला कॉल करून बघूया. म्हणजे काही झालं तरी त्यांनी आपल्यासाठी इतकं जर का केलंय, तर आपण सुद्धा इतकी चौकशी नक्कीच करू शकतो. असं म्हटल्यावर ती गौरी म्हणते, हो पण तो आत्ताच गेलाय की नाही घरी? आपण करूया नंतर फोन. इकडे जिगीषा खूप खुश आहे आणि आता शंकरच्या डोक्यामध्ये विचार चालले, नाही, नाही, हे कसं करू शकतो मी लग्न? नाही, माझं या मुलीवरती प्रेम नाहीये. मी लग्न नाही करू शकत. पण त्याच वेळेला मात्र आता मातोश्री म्हणतात, तू आम्हाला शब्द दिला होतास की नाही, आता तुला हा साखरपुडा करायला लागणार. आणि जिगीषा म्हणते, हे बघा, माझ्यावरती राग बांधू नका. कारण आता तुमच्या आईने जे काही मला करायला सांगितलं तेच मी फक्त केलेलं आहे. तुम्ही उगाचच माझ्यावरती राग करू नका. यावरती मात्र आता शंकरला काहीच कळत नाहीये, की हिच्याशी काय बोलू, कसं बोलू, हिला आता काय हे करू. आणि त्यानंतर मात्र आता शंकर काही बोलतच नाहीये. कृष्णा इकडे सांगायला लागते, गौरे अगं लाव की फोन. गौरी फोन लावायला निघालेली आहे. तोपर्यंत मात्र आता ह्याच्या डोक्यावरती टोपी आले आणि इकडे मंत्राचा उच्चार चालू आहे. गौरी आता फोन लावते आणि ती सांगते, हो आई. फोनची रिंग तर वाजते, पण आता शंकर काही फोन उचलत नाहीये. कदाचित त्यांच्या आईची तब्येत जरा जास्त हे असेल म्हणून ते फोन उचलत नसतील. शंकर विचार करतोय, काय करू, काय करू? आता जर का हा साखरपुडा केला तर इथून माघार घेणं शक्य नाहीये. जर का जे काही करायचं आहे ते मला आत्ताच करायला पाहिजे. पण कसं? काय करू? काय सांगू मातोश्रींना? असा विचार करत आता लगेचच इकडे तो काही बोलणार. त्यावेळेला मातोश्री मात्र आता बोलायला लागतात, हे बघा, जर का खरंच आम्हाला आई मानत असाल आणि आमचा शब्द खाली पडू द्यायचा नसेल, तर हे तुला करावंच लागणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये हा साखरपुडा करावाच लागणार. असं म्हणत मात्र आता इकडे मातोश्री चांगल्या शंकरवरती पेटून उठलेल्या आहेत आणि शंकर मात्र साखरपुड्यासाठी बसलाय. पण त्याच वेळेला मात्र आता फोन आलेला आहे, तो म्हणजे गौरीचा. आणि गौरीचा फोन आल्यावरती शंकरचं मन चलबिचल झालेलं आहे. तो आता विचार करतोय, नाही आत्ता नाही तर कधीच नाही, काय करू, काय करू? पण समोर मातोश्री त्याला आता सतत बोलत आहेत, हे साखरपुडा लवकरात लवकर संपन्न झाला पाहिजे. पण शेवटच्या क्षणाला मात्र त्याचं मन काही मानायला तयार नाहीये. मातोश्रींचा शब्द त्याने जुगारलाय. तो तडक उठलाय आणि सगळ्यांनाच धक्का बसलाय, की शंकर कुठे निघालाय? मातोश्री म्हणतात, शंकर कुठे चाललात तुम्ही? त्याचवरती त्याला आता फक्त आणि फक्त गौरीच दिसते आणि शंकरने निर्णय घेतलाय, काहीही झालं आत्ता नाही तर कधीच नाही. गौरीचा फोन तो उचलतोय. शंकर तिथून उठलाय. उठल्यावरती मात्र आता निघालेला आहे तो म्हणजे गौरीच्या इकडे यायला. डायरेक्ट मात्र आता इकडे सगळेजण जेवायला बसलेत. गौरी शंकरला कॉल करते, पण शंकर कॉल उचलत नाहीये. तर कॉल न उचलता तो डायरेक्ट आलेला आहे तो म्हणजे घरी. दारामध्ये शंकरला पाहून आता सगळ्यांना धक्का बसलाय आणि त्यानंतर शंकर आता ह्या अशा अवस्थेत टोपी आणि टॉवेल आणि त्यानंतर मात्र आता कृष्णाई म्हणते, काय रे शंकर? त्यावरती शंकर आता सांगायला लागतो, मातोश्रींनी मला आता लग्नासाठी तिकडे बोलवलं होतं, पण ते लग्न मोडून मी आलोय कारण माझं गौरीवरती प्रेम आहे. गौरीवरती प्रेम आहे म्हटल्यावरती मात्र आता सगळ्यांना धक्का बसलाय आणि आता माझं गौरीवरचं प्रेम त्याने व्यक्त केलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये लगेचच आता इकडे म्हणजे काहीच कळत नाहीये कृष्णाईला. एका झटक्यामध्ये शंकरने आपलं प्रेम व्यक्त केले, पण गौरीच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता मात्र आहे. याच्यानंतर काय घडणार, कसं घडणार, शंकरच्या मातोश्री या सगळ्यामध्ये मात्र आता कशा रिॲक्ट करणार, कृष्णाई कशी रिॲक्ट करणार, गौरी होकार देणार का? आणि ह्या दोघांचं मात्र आता पुढे भवितव्य काय आहे, येणाऱ्या भागात सगळ्या गोष्टी कळणार.